एक ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकामध्ये 3 ते 4 प्रवासी पडल्याची माहिती समोर येते। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात 3 ते 4 प्रवासी पडलेले आहेत। नेमक्या कोणत्या कारणामुळे ही घटना घडली त्याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये। मात्र मस्जिद बंदर परिसरातली रेल्वे स्थानकातली ही घटना आपण पाहतोय। 3 ते 4 प्रवासी पडल्याची माहिती मिळते। सँडर्स रोड रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा हा अपघात झालेला आहे आणि यामध्ये लोकल रेल्वेनं 4 प्रवाशांना उडवल्याची माहिती मिळते। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकामध्ये ही घटना घडली आहे। सँडर्स रोड रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा हा अपघात झालेला आहे। हा अपघात कोणत्या कारणामुळे झालाय याची अद्याप माहिती मिळू शकली नाही। मात्र सध्या आपण पाहतोय प्राथमिक माहितीनुसार मस्जिद बंदर रेल्वे स्थानकामध्ये 3 ते 4 प्रवासी पडलेले आहेत आणि मध्य रेल्वेच्या मोटरमनचं या संदर्भात आंदोलन सुरू होतं आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांना हा फटका बसलेला आहे। प्रवाशांना फटका बसून या ठिकाणी 3 ते 4 प्रवासी पडल्याची माहिती आता समोर येते आहे। रेल्वे स्थानकावरचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। संध्याकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणात स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते। दरम्यान या संदर्भात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून। अक्षय, काय नेमकं घडलंय, काय अधिकची माहिती? खरं तर आपण पाहिलं तर आज सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं। खरं तर मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात हा सगळं आंदोलन जे आहे ते रेल्वे कर्मचाऱ्यांकडनं करण्यात आलेलं होतं। त्यामुळे सगळ्या मध्य रेल्वेची लोकल सेवा जी आहे ती ठप्प झालेली होती। त्यामुळे सीएसएमटी स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी झालेली होती आणि ज्यानंतर हे आंदोलन थांबलं त्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे कर्मचारी पुन्हा आपल्या कामावरती गेले आणि लोकल घेऊन पुन्हा एकदा मार्गस्थ झालेले असताना अंधेरी जी फास्ट लोकल आहे त्या अंधेरी फास्ट लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि या ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली आणि ट्रेन मस्जिद बंदर रेल्वे क्रॉस करत होती। त्यावेळेस या गर्दीमुळे 4 प्रवासी जे आहेत ते रेल्वेच्या खाली पडलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा मोठा अपघात जो आहे तो रेल्वेचा झालेला आहे आणि त्यात रेल्वे प्रवासी जे आहेत ते जखमी झालेली असल्याची माहिती जी आहे ती आता मिळते आहे। परंतु या सगळ्या संदर्भात अद्याप अधिकृतपणे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून कोणती माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही। परंतु वारंवार मुंबईमध्ये रेल्वे अपघात जे आहेत ते होताना सातत्यानं पाहायला मिळतात। आज सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती कारण की रेल्वे नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।